नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अतिशय सोप्या अशा पद्धतीने सांबार। तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी भोपळा घेतलेला आहे लाल, त्याचबरोबर टोमॅटो, मोठा मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि वांगे आणि तुरीची डाळ घेतलेली आहे पाऊण वाटी। तर बनवायला सुरुवात करूया। तर इथे घेतलेला आहे कुकर आणि कुकर मध्ये घातलेला आहे मी 3 ते 4 चमचे तेल। फोडणीसाठी घेतलेला आहे जिरे, मोहरी, खिसलेला आलं, लसूण, भरपूर सारा कढीपत्ता आणि लाल सुक्या मिरच्या। तर फोडणीत सर्व जिन्नस घालणार आहोत। तर छान तडका झालेला आहे। तर यामध्ये घालायचा आहे आपल्याला हिंग, त्याचबरोबर काही सुके मसाले घेतलेले आहेत, लाल तिखट, सांबार मसाला, हळदी पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ हे सुद्धा यामध्ये घालायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर यामध्ये घालायचे आहेत आपण कट केलेल्या भाज्या। तर कट केलेल्या भाज्या सुद्धा घालून झालेल्या आहेत, मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायची आहे आपल्याला तुरीची डाळ, जी मी पाऊण वाटी घेतलेली आहे। आणि गरजेनुसार पाणी घालायचं आहे। तर गरजेनुसार पाणी घालून झालेलं आहे। तर यावर आपण आता झाकण लावणार आहोत आणि मस्त 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। तर 3 शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत। तर आपण बघणार आहोत। तर छानपैकी अशी डाळ सुद्धा शिजलेली आहे आणि यामधल्या भाज्या सुद्धा शिजलेल्या आहेत। तर याला एक वेळेस आपण छान असं फेटून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे। तर चिंचेचा कोळ आणि थोडंसं पाणी घालणार आहोत। तर इथं बघू शकता रेडी झालेला आहे आपला सांबार। तर यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालून घेणार आहोत। तर यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालणार आहोत आणि त्याचबरोबर घालायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि रेडी आहे आपला सांबार। तर रेडी झालेला आहे आपला सांबार। इथं बघू शकता तुम्ही अतिशय सोप्या अशा पद्धतीने मी रेसिपी दाखवलेली आहे आणि लवकरात लवकर होते। फक्त 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मी आणि रेडी झालेला आहे आपलं सांबार। सर्व करून घेणार आहोत। तर रेडी झालेला आहे आपला सांबार। तर सर्व करून घेऊया। इथं सांबारचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही, अतिशय छान असं आपला सांबार रेडी झालेला आहे।